पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। राज्यातील आधार कार्ड असलेल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 10 मोठे निर्णय घेण्यात आलेले होते। या 10 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत राज्यातील ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्या नागरिकांना येणाऱ्या 1 जुलै 2026 पासून या आधार कार्डवरती 10,000 रुपये मिळणार आहेत। जर तुमच्या घरामध्ये कोणी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असेल आणि तिच्याकडे आधार कार्ड असेल किंवा तुम्ही शेतकरी असाल, तुमच्याकडे आधार कार्ड असेल किंवा तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। एकंदरीत विचार करायला गेला तर आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांची आता लॉटरी लागत आहे, कारण थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी घेण्यात आलेला आहे। आता बघा, तुम्ही महिला असू द्या किंवा तुम्ही पुरुष असू द्या तरी पण तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। म्हणजेच आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे, कारण आधार कार्डवरती आता 10,000 रुपये मिळणार आहेत। परंतु आधार कार्डवरती 10,000 रुपये मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक सर्वात महत्त्वाची अट लावण्यात आलेली आहे। जर तुम्ही या अटीमध्ये बसत असाल तरच तुम्हाला आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तर ही अट कोणती आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। तर बघा, तुम्ही आधार कार्ड काढून किमान 12 महिने पूर्ण झालेले असायला पाहिजेत, म्हणजे सरासरी 1 वर्ष पूर्ण झालेले असायला पाहिजे। जर तुम्ही मागच्या 2-3 महिन्यांपूर्वी आधार कार्ड काढलेले असेल तर तुम्हाला या आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही। ज्यांनी 1 वर्षापूर्वी आधार कार्ड काढलेलं आहे त्यांनाच या आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। आता बघा, तुमच्या घरामध्ये तुम्ही पती असाल, पत्नी असाल, मुलगा असाल, मुलगी असाल किंवा तुम्ही आजी आजोबा असाल, म्हणजेच घरामध्ये किती पण सदस्य असू द्या, सर्वांना आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु या आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या अटी लावण्यात आलेल्या आहेत। आता या 4 अटी लावण्यात आलेल्या आहेत। या 4 अटींपैकी जी पहिली अट होते तर ती पहिली अट तुम्हाला सांगितलेली आहे। तर ती अट म्हणजे तुम्ही 1 वर्षापूर्वी आधार कार्ड काढलेले असायला पाहिजे। यासोबत तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। यासोबत तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असायला पाहिजे। यासोबतच घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला या आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ सरसकट सर्वांना मिळणार नाही। यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। ज्याप्रमाणे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होते त्यावेळेस सर्व महिलांना अर्ज करायला सांगितलेले होते। अर्ज केल्यानंतर महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते। त्याच पद्धतीने जर तुम्हाला आता आधार कार्डवरती 10,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला सुद्धा आधार कार्डवरील 10,000 रुपये मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे। तरच तुम्हाला या आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा, कधी करायचा, कोणी करायचा, यासोबत या आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, पात्रता कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत, याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये कोणाला दिला जाणार आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमचं वय 18 वर्षांच्या पुढे असेल आणि तुम्ही 1 वर्षांच्या अगोदर हे आधार कार्ड काढलेले असेल आणि तुम्हाला सुद्धा आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये
घेता येईल। तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही महिला असू द्या पुरुष असू द्या, लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळत असू द्या किंवा तुम्हाला नमो शेतकरी, पीएम किसान, पीक विमा कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला मिळत असू द्या, तरी पण तुम्हाला आता आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आता बघा मित्रांनो, या आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे याची माहिती आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत। परंतु हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये 10,000 रुपये जमा होणार आहेत। आता या आधार कार्डवरील 10,000 रुपये मिळवण्यासाठी जे अर्ज करायचे आहेत तर ते अर्ज आता थोडे शिल्लक राहिलेले आहेत, कारण भरपूर जणांनी हा अर्ज भरलेला आहे, त्यामुळे थोडेच अर्ज शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे अर्जंटमध्ये तुम्हाला हा अर्ज भरून द्यावा लागणार आहे। या अर्जापाठोपाठ अशी 4 कागदपत्रे तुम्हाला आता जोडून द्यायची आहेत, परंतु कागदपत्रांवरती तुमची सही, तुमचा फोटो सुद्धा आता लागणार आहे। मग हा फोटो मोठा लागणार नाही, तर एकदम छोट्या आकाराचे 2 फोटो आपल्याला आता लागणार आहेत। तर एकंदरीत कागदपत्रे तुम्हाला कोणकोणती जोडून द्यायची आहेत, अर्ज कसा करायचा आहे, यासोबत पात्रता कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत याची माहिती आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत। आता बघा, खऱ्या अर्थाने आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांची आता लॉटरी लागलेली आहे, कारण सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होते। प्रत्येक महिलेला योजनेच्या माध्यमातून आता 1500 रुपये मिळत आहेत। याचप्रमाणे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी, पीएम किसान, पीक विमा अशा प्रकारच्या योजना सुरू केलेल्या होत्या। तर सर्व शेतकरी बांधवांना 4 महिन्यानंतर या दोन्ही योजनांच्या माध्यमातून 2,000 रुपयांचे हप्ते मिळत आहेत। त्याचप्रमाणे राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। उदाहरणार्थ, ज्येष्ठ नागरिकांना एसटी मध्ये सवलत मिळते, सरकारी कार्यालयांमध्ये त्यांना आरक्षित जागा ठेवल्या जातात, अशाच प्रकारच्या सवलती त्यांना मिळत असतात। यासोबत ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे तर त्यांना रेशन कार्डवरती गहू तांदूळ मिळत असतो, परंतु आधार कार्डवरती याच्या अगोदर कोणताही लाभ तुम्हाला दिलेला नव्हता। त्यामुळेच आता आधार कार्डवरती एक नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। याच योजनेच्या माध्यमातून आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता मिळणार आहे। तर एकंदरीत आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे त्याची माहिती देऊन टाकतो। परंतु अर्ज करण्याच्या अगोदर सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की ज्यांना आधार कार्डवरील या योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपयांचा लाभ मिळवायचा आहे तर त्यांचे बँक खाते 12 राष्ट्रीयकृत बँकेपैकी एका बँकेमध्ये असायला पाहिजे। आता या 12 राष्ट्रीयकृत बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगतो। जर या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे, परंतु ज्यांचं बँक खाता या बँक खात्यांमध्ये नसेल तर त्यांनी काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पद्धतीने आता पाहणार आहोत। आता बघा मित्रांनो, तुम्हाला आधार कार्डवरती 10,000 रुपये मिळणार आहेत, परंतु हे 10,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज करणं बंधनकारक आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की राज्यातील जे नागरिक आधार कार्डवरील 10,000 रुपयांच्या पैशांसाठी अर्ज करणार आहेत त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये या 10,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे। परंतु मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ सरसकट सर्वांना घेता येणार नाही। याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला आधार कार्डवरील एका योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपयांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। परंतु जर तुम्ही या प्रमुख पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार नाही। तर एकंदरीत आता आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्याचीच माहिती आता देऊन टाकतो। तर बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर आता 1 जुलै काय लांब नाही। 1 जुलैच्या अगोदर तुम्हाला हा अर्ज करावा लागणार आहे। राज्यातील जे नागरिक 1 जुलैच्या अगोदर अर्ज करतील त्याच नागरिकांना प्राथमिक स्वरूपामध्ये आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। विचार करायला गेला तर राज्यातील महिलांसाठी सरकारने विविध पेन्शन योजना सुरू केलेल्या आहेत। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध पेन्शन योजना सुरू केलेल्या आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध पेन्शन योजना सुरू केलेल्या आहेत। फक्त आधार कार्ड असणाऱ्या नागरिकांना कोणती योजना
योजना सुरू केलेले नव्हते, कोणतेही पेन्शन या आधार कार्डवरती देण्यात आलेले नव्हते. तर याचाच विचार करून राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांची आता लॉटरी लागत आहे. कारण आधार कार्डवरती आता 10,000 रुपये मिळणार आहेत. तर हे 10,000 रुपये कसे मिळणार आहेत? आधार कार्डवरती 10,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे त्याची माहिती देऊन टाकतो. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवरती 10,000 रुपये मिळवण्यासाठी महत्त्वाच्या 4 पात्रता लावलेल्या आहेत. तर एकंदरीत या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, सरकार काय करत असतं की सर्व लाभार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत असतं. विचार करायला गेला तर सरकारच्या माध्यमातून ज्यांना घरे नसतात त्यांना घरे दिले जातात. ज्या शेतकरी बांधवांना लाईटची कमतरता असते त्यांना सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी दिला जात असतो. याच पद्धतीने ज्यांना या ठिकाणी पेन्शनची आवश्यकता असते त्यांना पेन्शन दिले जाते. त्याच पद्धतीने आता आधार कार्डवरती याच्या अगोदर कोणताही लाभ सुरू झालेला नव्हता. याचाच विचार करून सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवरती आता एक नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांची आता लॉटरी लागत आहे. कारण आधार कार्डवरती आता डायरेक्ट 10,000 रुपये आता तुम्हाला मिळणार आहेत. आता बघा मित्रांनो, या आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याच्यासाठी जी पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती पात्रता कोणकोणती आहे ते तुम्हाला लगेच सांगतो. तर बघा, याच्यामधील जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. ते आधार कार्ड जुना असायला पाहिजे. जर तुम्ही मागच्या 1-2 महिन्यांपूर्वी आधार कार्ड काढलेले असेल तर तुम्हाला या 10,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही. ज्यांचे आधार कार्ड कमीत कमी 1 वर्षापूर्वीचं असेल, आता 2026 साल सुरू आहे, 2025 आधार कार्ड असायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचं वय 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. जर तुमचं वय 18 वर्षांच्या पुढे असेल, म्हणजेच तुमचं वय 19 असेल, 20 असेल, 25 असेल, 30 असेल, 40 असेल, 50 असेल, 60 असेल, किती पण तुमचं वय असायला पाहिजे. फक्त वय हे 18 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे. यानंतर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे, तुमची जमीन 5 एकराच्या आतमध्ये असायला पाहिजे, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. तर बघा, अशा महत्त्वाच्या पात्रता आहेत. जर तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच मला आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता दिला जाणार आहे. या झाल्या पात्रता. आता आपण बघून घेऊया की अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, कोणी अर्ज करायचा आहे, कोणी अर्ज करू नये याची माहिती सुद्धा लगेच देतो. तर बघा, तुम्हाला हा अर्ज कुठे करायचा आहे त्याची माहिती देतो. परंतु कागदपत्रे कोणकोणते असायला पाहिजे ती कागदपत्रे अगोदर सांगत आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, यानंतर पॅन कार्ड असायला पाहिजे, यानंतर छोट्या आकाराचे 2 फोटो लागणार आहेत आणि तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे. तर हा अर्ज कुठे आणि कसा भरायचा आहे, कोणत्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आधार कार्डवरती 10,000 रुपये दिले जाणार आहे तर त्याची माहिती संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे. खऱ्या अर्थाने आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांची आता लॉटरी लागत आहे. कारण आधार कार्डवरती आता डायरेक्ट 10,000 रुपये सर्व आधार कार्ड असणाऱ्या नागरिकांना आता दिले जाणार आहे. तर एकंदरीत या आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आहे याचीच माहिती आता तुम्हाला सांगत आहे. आता बघा मित्रांनो, हा लाभ तुम्हाला कसा मिळणार आहे तर बघा, तुम्हाला 2 वर्षांच्या कालावधीसाठी थोडीफार रक्कम या बँकेमध्ये ठेवावी लागणार आहे. आता ही रक्कम महिला सन्मान बचत पत्र योजनेच्या माध्यमातून तुम्हाला बँकेमध्ये ठेवावी लागणार आहे. 2 वर्षानंतर तुम्हाला या आधार कार्डवरील या महिला सन्मान बचत पत्र योजनेमध्ये जे तुम्ही 2 लाख रुपये ठेवलेले आहे तर त्याच्यावरती या ठिकाणी आता पैसे तुम्हाला 10,000 रुपये व्याजदर मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्हाला महिला सन्मान बचत पत्र या योजनेच्या माध्यमातून ही 10,000 रुपयाची रक्कम तुमच्या डीबीटी खात्यामधून तुम्हाला मिळणार आहे. बघा, तुम्हाला व्याजदर देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुम्ही 12 राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं खोलेलं असेल, याच्यामध्ये स्टेट बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँका, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका आहेत. यासोबत बँक ऑफ बडोदा, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक
पंजाब नॅशनल बँक अशा बँकेमध्ये तुम्ही खातं खोलेलं असेल तर तुम्ही महिला सन्मान बचत पत्र या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे ठेवू शकता आणि तुम्हाला सरासरी 10,000 रुपयांचं व्याजदर या आधार कार्डच्या माध्यमातून आता मिळणार आहे.